नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मराठवाड्यामध्ये सततधार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्याचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी कंपनीला आपल्या पिकाची नुकसान झालेली कंपनीकडे 72 तासाच्या आत नुकसान तक्रार करावी लागते. तक्रार केली नाही तर शेतकऱ्याला पीक विमा भरपाई मिळत नाही. तर शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही म्हणून शेतकऱ्याला भरपाई देण्यापासून वगळला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, त्यासाठी आपल्याला सर्कलमध्ये 65 ते 75 mm इतकी पावसाची नोंद असणं गरजेचं आहे. तर आपल्या भागामध्ये नोंद किती झाली आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या तलाठी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक अधिकारी यांना विचारून घ्या आणि मग तक्रार नोंद करा. शेतकरी बंधूंनो, तक्रार तुम्ही 3 प्रकारे करू शकता. पहिली म्हणजे तुम्ही तुमच्या फोनवरून फोन लावून पण तक्रार करू शकता. तुम्हाला पीक विमा भरल्यानंतर पावती दिली जाते. त्या पावतीवरच्या नंबरवर फोन लावून तुम्ही तक्रार करू शकता किंवा 14447 ह्या नंबरवरती फोन लावून आपल्या पिकाची नुकसान भरपाईची तक्रार करू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही कंपनीच्या ईमेल ID वर पण ईमेल करून तुमच्या पिकाची नुकसान भरपाईची तक्रार करू शकता. आणि तिसरं म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून देखील तुमच्या पिकाची नुकसानाची तक्रार करू शकता. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे तुम्ही नुकसान भरपाईची तक्रार करू शकता. शेतकरी बंधूंनो, क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून तक्रार कशी करायची ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.